नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवाजी नेटके आपणास FIBA या वर्गासाठी राज्यशास्त्र हा विषय मी आपणास त्या ठिकाणी शिकवणार आहे. FIBAला आपण पाहिलं की आपला जो पेपर आहे की राज्यशास्त्राची ओळख किंवा राज्यशास्त्राची तोंड ओळख, आणि त्यामधील पहिलं जे प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आज ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत की भारतीय राज्यघटनेची निर्मिती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपण पाहिलं की साधारणपणे आज जो भाग आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो आहे की प्रामुख्याने घटना समिती किंवा संविधान समिती असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून प्रामुख्याने आपण पाहतो की घटना समिती म्हणजे काय आहे, घटना समितीमध्ये कोण असतं, घटना कोण तयार करतं, घटना समितीला काय अधिकार असतात, अशा अनेक बाबींचा विचार प्रामुख्याने आपल्याला किंवा अशा अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतात किंवा अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. घटना समिती काय असते तर एक अशा पद्धतीची प्रातिनिधिक संस्था असते की त्या संस्थेस नवीन राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असतो किंवा ज्या देशामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकारसुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. किंवा अशा अनेक घटना आहेत की अनेकांनी त्या स्वीकारलेल्या आहेत. घटना समितीने कालांतराने त्या अनेक राज्यघटनांचं विसर्जनसुद्धा केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये बदलसुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. आज आपल्याला जो भाग अभ्यासायचा तो म्हणजे भारतीय घटना समितीची निर्मिती. मग भारतासाठी घटना कशी तयार झाली किंवा घटना समितीची निर्मिती कशी झाली हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. भारतासाठी जी घटना समिती निर्माण केली गेली ती प्रामुख्याने आपण पाहतो 1946 सालच्या कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार प्रामुख्याने भारताची घटना समिती ही निर्माण केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. या घटना समितीची निर्मितीची प्रक्रिया आपण पाहतो 1900, परंतु त्याआधी अनेक काळामध्ये त्याच्यामध्ये महात्मा गांधी असतील, MN रॉय असतील, अशा अनेक विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी भारतासाठी साधारणपणे 1935 सालापासून की प्रामुख्याने ही मागणी सुरू केली होती की भारत ही स्वतःची राज्यघटना तयार करेल अशी मागणी होती. आणि मग पुढं हळूहळू आपण पाहतो की त्याच्यामध्ये ही प्रक्रिया होत गेली आणि खऱ्या अर्थानं कॅबिनेट मिशननुसार आपल्याला संविधान सभेची निर्मिती झालेली दिसून येते. ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 389 एवढी सदस्य संख्या त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आली. मग ही संख्या कशी आपण पाहतो की ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतामध्ये राज्य केलं की त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या राज्यकारभारासाठी अनेक पद्धतीचे प्रांत तयार केले. उदाहरणार्थ मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, सिंध प्रांत, बलुची त्या ठिकाणी आपण पाहतो की पूर्व बंगाल असेल, अशा अनेक भाग. आणि त्यांना त्या ठिकाणी प्रांत का केले होते तर त्यांनी त्यांच्या राज्यकारभारासाठी. आणि मग त्यावेळेस सुद्धा काय केलं होतं, हे जे प्रांत होते त्यांची राज्य विधिमंडळ त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. आणि म्हणून त्या अनेक असणारी विधिमंडळ की जे प्रांत होते म्हणून त्या माध्यमातून आपण पाहतो की ह्या 389 पैकी जर आपण पाहिले 292 प्रतिनिधी हे त्या प्रांतांमधून निवडून घ्यायचं ठरलं होतं. दुसरा त्या ठिकाणी मात्र त्या काळी आपण पाहतो की देशामध्ये अनेक पद्धतीचे राज्य होते, अनेक संस्थानिक होते आणि त्यांच्यासाठी साधारणपणे 93 एवढ्या जागा निर्धारित करण्याचं ठरलं होतं की त्या 93 जागामधून ते त्यांचे प्रतिनिधी निवडणार होते. तिसरा भाग होता की प्रामुख्याने त्यावेळेस असणारे चीफ कमिशनर म्हणून 4 प्रांत होते आणि त्यामधून साधारणपणे अशी 4 प्रतिनिधी घेण्याचं ठरलं होतं. आणि म्हणजे असं एकूण संख्या जर आपण पाहिली तर ती संख्या आपल्याला साधारणपणे 292, प्रांतांचे 93, चीफ कमिशनरचे 4 अशी एकूण सदस्य संख्या ही 389 एवढी आपल्याला त्या ठिकाणी निर्धारित केलेली दिसते किंवा एवढी सदस्य संख्या त्या ठिकाणी ठरलेली आपल्याला सुद्धा या ठिकाणी पाहता येईल.
आणि म्हणून त्यानुसार जुलै 1946मध्ये की काय झालं, या प्रांतांमधून प्रामुख्याने काय झालं, या घटना समितीच्या सदस्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक ही त्या ठिकाणी घेण्यात आली. जुलै 1946मध्ये जर आपण पाहिलं तर ही आपल्याला निवडणूक घेतलेली त्या ठिकाणी दिसून येते. आता ही निवडणूक प्रांतामध्ये किती झाली, म्हणजे 292 सदस्यांमधून ही निवडणूक झाली. त्यापैकी काँग्रेसला साधारणपणे आपण पाहिलं 211 जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या आणि 73 जागा ह्या मुस्लिम लीगला मिळालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता प्रामुख्याने जर आपण पाहिलं ह्या सदस्यांची निवड कशी झाली होती, प्रत्यक्ष झाली होती का, तर नाही, तर जनतेने प्रत्यक्ष त्या ठिकाणी निवड त्यांची त्या ठिकाणी केली नव्हतं. प्रांतांच्या विधिमंडळाच्या माध्यमातून या सदस्यांची निवड झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्या काळामध्ये आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळे राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, मुस्लिम लीग असेल, इंडियन ख्रिश्चन्स असतील, पारशी असेल, अनेक उद्योग व्यावसायिकांचे गट होते, अँग्लो इंडियन त्या ठिकाणी असेल, शीख समुदाय असतील, आदिवासी असेल, संस्थानिक होते, अनेक कायदेपंडित होते, अनेक महिला होते. या सर्वांमध्ये प्रामुख्याने अशा यामधून सर्वांचे सदस्यांची निवड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता हे झाले निवडीची प्रक्रिया बाबतीमध्ये भाग. घटना समितीची जी पहिली बैठक जर आपण पाहिली 9 डिसेंबर 1946 रोजी आपण पाहतो की घटना समितीची पहिली बैठक या ठिकाणी ती झाली किंवा प्रामुख्याने ती बैठक घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते, हंगामी अध्यक्ष. आणि नंतर आपण पाहिलं की साधारणपणे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या स्थायी अध्यक्ष म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली. त्याच पद्धतीने आपण पाहतो की ही झाली निवड. आता त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली, तर ते साधारणपणे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत ते कामकाज चाललं. म्हणजे किती त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण पाहिलं 9 डिसेंबर 1946 ते किती 26 नोव्हेंबर 1949, म्हणजे साधारणपणे जर आपण पाहिलं तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढं कामकाज चाललेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. किंवा घटनेची आपण काही पुस्तकं अभ्यासली वेगवेगळ्या विचारवंतांनी, तर त्यामध्ये काही पुस्तकांमध्ये आपल्याला 17 दिवस असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सापडतो किंवा त्या ठिकाणी आहे. म्हणजेच आपण पाहिलं या सर्व काळापैकी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं कामकाज चाललं, परंतु त्यामध्ये प्रत्यक्ष कामकाज जर आपण पाहिलं ते कामकाज आपण पाहतो की 165 दिवस ॲक्च्युअल वर्किंग डेज एवढं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जर प्रामुख्याने पाहिलं की मसुद्यावर साधारणपणे 114 दिवस एवढी चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. आता ही सर्व कामकाज करण्यासाठी या सर्व कामकाजामध्ये मग प्रश्न आहे की मग घटना समितीला किती खर्च आला, तर तो जर आपण पाहिला तर साधारणपणे एकूण कामकाजासाठी 63,96,729 रुपये एवढा खर्च हा प्रामुख्याने आपल्याला करण्यात आला किंवा त्या ठिकाणी तेवढा खर्च झाला. आता घटना समितीची जी दुसरी बैठक झाली ती साधारणपणे 20 जानेवारी 1947 रोजी घटना समितीची दुसरी बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये पंडित नेहरूंनी काय मांडला होता, उद्दिष्टांचा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो ठराव या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आला. घटना समितीची तिसरी बैठक झाली 22 एप्रिल 1947 रोजी. आणि या तिसऱ्या बैठकीमध्ये काय झालं, काय ठरलं, तर या घटना समितीमध्ये कामकाज करण्यासाठी साधारणपणे एकूण 13 अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या समित्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एकूण 13 समित्या या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. आता या 13 समित्यापैकी काय, तर यापैकी आपण 6 ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचा विचार करू. मग यामध्ये कुठल्या 6 समित्या होत्या, तर त्यामध्ये जर पाहिलं तर पहिली जी समिती आपण विचारात घेऊ
की केंद्रीय सत्ता समिती. म्हणजे काय, तर ही केंद्रीय म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये, सत्तेच्या बाबतीमध्ये निर्माण केलेली समिती होती. या समितीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 9 सदस्य होते आणि तिचं अध्यक्षपद हे दिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे. जर आपण पाहिलं तर या समितीचं अध्यक्षपद दिलं होतं. दुसरी समिती त्या ठिकाणी निर्माण केली होती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. आता या समितीमध्ये एकूण 54 सदस्य होते आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की या समितीचं अध्यक्षपद जे होतं ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्या ठिकाणी ते अध्यक्षपद दिलं होतं. तिसरी त्या ठिकाणी यामध्ये समिती आपण विचार करू प्रांतिक संविधानात्मक समिती. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सुद्धा साधारणपणे आपण पाहतो की 25 सदस्य होते आणि या समितीचं अध्यक्षपद सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसून येते. पुढची समिती होती संचालन समिती. संचालन समितीमध्ये जर आपण पाहिलं विचार केला तर त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण पाहतो की डॉक्टर के.एम. मुन्शी हे संचालन समितीचं अध्यक्षपद हे मुन्शींकडे दिलं होतं. पुढची समिती जी आहे की संघ घटना समिती. यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण त्या ठिकाणी 15 सदस्य होते आणि याचं अध्यक्षपद सुद्धा जर आपण पाहिलं विचार केला तर ते कोणाकडे होते, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आपण पाहतो की प्रामुख्याने ते अध्यक्षपद दिलं होतं. पुढची त्या ठिकाणी आपण पाहतो की नेहमी आपण पाहतो वाचतो ऐकतो किती म्हणजे मसुदा समिती. घटना समितीच्या पूर्ण कामकाजामध्ये ज्या अनेक समित्या होत्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणून मसुदा समितीकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं की तिला ड्राफ्टिंग कमिटी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे एकूण सर्व जो घटनेचा भाग आहे, जो वेगळे घटक समित्यांनी जो तयार केला तो खऱ्या अर्थानं एकत्रित त्या ठिकाणी आपण पाठवू एडिटिंग करण्याचं काम किंवा तयार करण्याचं काम कोणी केलं तर ते त्या ठिकाणी आपण पाहतो की मसुदा समितीमध्ये केलं. मसुदा समितीचं अध्यक्षपद आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रामुख्याने या मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं होतं. आणि जर पाहिलं की या समितीमध्ये महत्त्वाची समिती असल्यामुळं आपण या समितीमधील सदस्यांचं जर आपण निवड करण्यात आली होती त्याच्यामध्ये के.एम. मुन्शी असतील, त्या ठिकाणी गोपालस्वामी अय्यंगार असतील, आलादी कृष्णस्वामी अय्यर असतील, मोहम्मद सादुल्ला असतील, बी.एन. राव असतील, टी.टी. कृष्णमाचारी. तर प्रामुख्याने हे काय होतं या समितीचे त्या ठिकाणी ते सदस्य होते. अशा पद्धतीने ही त्या ठिकाणी मसुदा समिती निर्माण केली होती. आता मसुदा समितीने जर पाहिलं की 21 फेब्रुवारी 1948 रोजी त्या ठिकाणी काय केला की त्यांचा जो मसुदा आहे तो त्या ठिकाणी काय केला, तो तयार करून तो त्या ठिकाणी तो प्रकाशित करण्यात आला. मसुदा समितीने या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून साधारणपणे जर आपण विचार केला, आपण पाहिलं की ह्या ड्राफ्ट तयार केल्यानंतर काय केलं, त्या अहवालावर अनेक लोकांच्या, अनेक संस्थांचं, मग त्याच्यामध्ये आर्थिक असतील, राजकीय असतील, सामान्य नागरिक असतील, हे सर्वांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला. आणि हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट आपण पाहतो की त्या काळामध्ये असणारी जी अनेक वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अनेक जे देशामध्ये वेगवेगळी प्रांत होते, अनेक त्या काळामध्ये अनेक बॅरिस्टर असतील, कायदेपंडित असतील, सामान्य लोक असतील, यांच्यासाठी तो उपलब्ध करून दिला. आणि त्या उपलब्ध करून देऊन त्याच्यावरती काय जनतेचं, काय लोकांचं मत येतं, काय अभिप्राय होतं हे नोंदण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि म्हणून या कालामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 7,625 एवढ्या अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी आल्या ह्या काळामध्ये. आणि त्यापैकी साधारणपणे 2,473 सूचनांवरती काय झालं, घटना समितीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. हा एक भाग. 15 नोव्हेंबर 1948 ते साधारणपणे 7 ऑक्टोबर 1949 या काळामध्ये काय झालं, मसुद्यावर घटना समितीने त्या ठिकाणी चर्चा केली. त्याच पद्धतीने 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, तर या बाबतीमध्ये आपण पाहतो की 3रं वाचन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मग यामध्ये आपण पाहतो की हे सर्व करून साधारणपणे आपण पाहतो घटना समितीने
राज्यघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 20 प्रकरणं एवढी अशा पद्धतीने एक राज्यघटनेची एक चौकट त्या ठिकाणी निश्चित केली. ही साधारणपणे म्हणजे किती 395 कलमे, 8 परिशिष्टे, 20 परिशिष्टे हे काळामध्ये निश्चित करण्यात. आज जर आपण सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे आपण पाहतो की 448पेक्षा अधिक कलम, 12 परिशिष्टे आणि 26 प्रकरणं ही आज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. कारण काळानुसार आपण पाहतो की त्याच्यामध्ये बदल हा त्या ठिकाणी होताना दिसतोय. भारताची जी नवीन राज्यघटनेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर ही राज्यघटना आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी अंमलात आली. आणि आपण पाहतो की 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थानं काय झालं, भारत हा स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य म्हणून त्या ठिकाणी भारत हा त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला किंवा उदयाला आलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजेच आपण पाहतो की खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला की हा सर्व भाग त्या ठिकाणी घटना समितीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करता येईल की पाहता येईल. अशा पद्धतीने आपण पाहतो की घटना समितीने ही भारतासाठी हे पद्धतीची राज्यघटना तयार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं.